Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस अमेरिका दौऱ्यावर. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. मोदी महान नेते, माझ्यापेक्षाही उत्तम वाटाघाटी करता, ट्रम्प यांच्याकडून कौतुक. मोदी ट्रम्प भेटीमध्ये भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार $500 अब्ज वर पोहोचवण्याचं लक्ष्य. सुरक्षा, तंत्रज्ञान, देवाणघेवाण, उत्पादन क्षेत्रामधील भागीदारीवर देखील चर्चा. तर 26/11 हल्ल्यामधील सूत्रधार राणाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाबाबत मोदींकडून ट्रम्प यांचे आभार. उद्योगपती एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मस्कची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन. युक्रेन रशिया युद्ध रोखण्यासाठी दोघांमध्ये बैठक. युद्ध कैद्यांच्या सुटकेवर देखील चर्चा झाल्याची माहिती. राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार. फडणवीसांच्या वॉर रूम शेजारीच आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती. बीड खंडणी प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. घुलेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता. फडणवीस आज प्रयागराजला देखील जाणार असल्याची माहिती. अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये 2 तास चर्चा. दादांची भेट हा शासकीय आणि पक्षीय कामकाजाचा भाग. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून खुलासा. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगड्यांप्रमाणे वागवायचे. बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर आणि घरगड्यांसारखी वागणूक दिली, म्हणूनच 2.5 वर्षांपूर्वी उठाव करावा लागला. साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेमधील प्रवेशामुळे कोकणामध्ये ठाकरेंना मोठा धक्का. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेची ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंत यांच्याकडून भास्कर जाधव यांना शिवसेनेत येण्याची ऑफर. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवालांची भेट घेतली, तर दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली नसल्यानं चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसाचा बॅनर काढताना अधिकाऱ्यांकडून फाटला. आक्रमक शिवसैनिकांनी मुंब्रा प्रभाग समितीचं कार्यालय घेरलं. अधिकाऱ्यांनी हात जोडून माफी मागितली. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय असे देखील ओळख. विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधानसभा विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांनी यापूर्वी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची देखील जबाबदारी पार पाडली. शिवजयंतीपूर्वी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीच्या कामाला वेग. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठीचे साहित्य मालवणमध्ये दाखल. पुतळ्याच्या सबुतऱ्याचं काम जवळपास पूर्ण. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जय शिवाजी, जय भारत पदयात्रा आयोजित करा. केंद्राच्या राज्य सरकारला सूचना. पंतप्रधान मोदी सर्व जिल्ह्यांमध्ये आभासी उद्घाटन भाषण करणार. बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित. शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला. चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग पाहता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.